राज्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली। मावळ, पुणे, सांगली, सातारासह इतर भागांमध्ये गारांचा पाऊस। अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती। माजी सरन्यायाधीश भूषण गवईंची बागेश्वर धामला भेट। सहकुटुंब घेतलं बालाजी दर्शन। धीरेंद्र कृष्ण शास्त्रींची भेट घेऊन घेतले आशीर्वाद। जैन मुनी निलेश चंद्र यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। गोडसेंनी गांधींना गोळी घातली नसती तर कदाचित हिंदू समाज कलमा पढत असता। गांधी हत्येचं मुनींनी केलं समर्थन। कल्पना कराडचा अटकपूर्व जामीन अर्ज राहता कोर्टानं फेटाळला। पतीनं केलेल्या गंभीर गुन्ह्यामध्ये माझा सहभाग नाही, कल्पना कराडचं स्पष्टीकरण। एसआयटी चौकशी दरम्यान भोंदूबाबा अशोक खरातची प्रकृती खालावली तर तातडीनं कार्डियक ॲम्ब्युलन्स बोलवत वैद्यकीय उपचार। डोकेदुखी, मळमळ आणि उलट्यांचा होत होता त्रास। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये तपासाला आला वेग। नाशिकमधील एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची एसआयटीकडून तब्बल 6 तास चौकशी। खरातच्या व्यवहारांची चौकशी करत धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील प्रकरणामध्ये एसआयटीच्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ वाढला। आतापर्यंत 20हून अधिक तक्रारी झाल्या दाखल। धार्मिक भावना दुखावल्यासंदर्भात जास्त तक्रारी। कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील 6 संशयितांचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला। 2 तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी। दानिश शेख, आसिफ अन्सारीसह 6 जणांकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। टीसीएस प्रकरणातील महिला आरोपी निदा खान अजूनही फरारच। निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 27 एप्रिलला होणार सुनावणी। सुनावणीपूर्वी अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न। रितेश आणि जेनेलिया देशमुख 5 वर्षांसाठी होणार एसटीचे ब्रँड अँबॅसेडर। एसटी महामंडळाच्या जनजागृती उपक्रमांसाठी देशमुख दाम्पत्याची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं पाठवली नोटीस। पंतप्रधान नरेंद्र मोदींना दहशतवादी संबोधल्यानं बजावली नोटीस। 24 तासांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश। मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतुकीमध्ये मोठे बदल। मुंबईकडे येणारी वाहतूक उद्या पूर्णपणे राहणार बंद, तर पुण्याकडे जाणारी वाहतूक 24 एप्रिलला राहणार बंद। पुलाच्या शटरिंग आणि रंगकामासाठी वाहतूक राहणार बंद। पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन। धुळ्यामध्ये कूलरचा शॉक लागून 2 मुलांचा दुर्दैवी अंत। शिरपूर तालुक्यामध्ये होळनाथे इथं तर भामपूरमध्ये 2 घटना। कूलरला स्पर्श झाल्यानं शॉक लागून मृत्यू। लग्नासाठी पुण्यातील तरुणाला भन्नाट आयडिया पडली महागात। पुणे पोलीस दलामध्ये रुजू झालो असे खोटे फ्लेक्स लावले। तरुणावर नर्हे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, पुदुच्चेरी आणि केरळमध्ये उद्या होणार मतदान। ममता बॅनर्जी, स्टॅलिन आणि राहुल गांधींसह पंतप्रधान मोदींची प्रतिष्ठा पणाला। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी वाढवली। पाकिस्तानच्या विनंतीनुसार युद्धविराम वाढवला। ट्रम्प यांचं विधान तर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेची नाकेबंदी सुरूच राहणार। Thank you.